घालायला खूप छान वाटतं, सेटवर सगळेजण छान दिसतात. पण ते घालून 5-6 दिवस कंटिन्यू वावरणं, त्यात शूट करणं, त्यात उन्हाळ्यात शूट करणं, इट्स टू मच म्हणजे. आणि मग ते नाकातनं पाणी आणि मग ती नट गळतीये, पडतीये आणि मग तेवढ्यासाठी पडली थांबला. पॅराशूट लावून खाली आता उडी मारली. उडी मारल्यानंतर त्यांनी पेटल्स फेकायच्या माझ्यावर आणि तो तिथे तो नाही नाही त्यांनी पेटल्स फेकून मग त्यांनी पण उडी मारावी. बिनधास्त फ्रेंड आहात का पॉझिटिव्ह फ्रेंड आहात? बिनधास्त. दोन वेगळे होते ना. वाव, बरं वाटलं मला. सेम. यार थँक्यू यार, खरंच Thank you. कलाकृती मीडिया कायम येत जा आमच्याकडे. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे कलर्स मराठीवर नुकतीच सुरू झालेली मी जिंकून घेईन सारे या मालिकेच्या सेटवरती. आणि तुम्हाला लवकरच मालिकेमध्ये शांभवी आणि साकेतचा लग्न सोहळा पाहायला मिळणार आणि त्याच निमित्ताने त्या दोघांच्या आज खूप गप्पा मारायच्या आहेत. माझ्याबरोबर आहेत अमित आणि अमृता. हॅलो, कसे आहात? कमाल धमाल बेमिसाल. मस्त मजेत आनंदी कसं सुरू आहे आणि शूट? जोरदार. कितवा दिवस आहे आज हा वेडिंगचा ट्रॅक तुम्ही शूट करताय? पाचवा दिवस. बापरे. पण मला सांगा, लग्नाचा जेव्हा असा येतो ना सीन एखादा कोणत्याही मालिकेमध्ये ना, फार तामझाम असतो. म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये एक दिवसाचं लग्न मालिकेत नेहमी 4 दिवस 5 दिवस आठवडाभर चालतं. एक अशी गोष्ट जी तुम्हाला वाटते की अरे आता हे परत करायचंय किंवा आता ही गोष्ट आपल्याला पुन्हा करावी लागणार आहे, एक अशी कोणती गोष्ट आहे ज्याचा कंटाळा येतो दरवेळेस? हे जे काही परिधान केलेलं आहे हे पहिल्या दिवशी खूप छान वाटतं वावरायला, राजा फोटो वगैरे काढून फोटो होईपर्यंत वगैरे छान होतात, वाटतं. मग सीन सुरू होतात, मग सीन सुरू झाल्यानंतर हळूहळू मागणं पाठ ओली व्हायला लागते अशी छान छान. मग सगळीकडनं असं 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 व्हायला लागतं आणि मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर परत जेव्हा ते हँगरला लावलेलं पाहतो तेव्हा असं होतं की आता परत हे दिवसभर घालायचंय आणि आता परत सगळे सीन करायचे. सो हे घालायला खूप छान वाटतं, सेटवर सगळेजण छान दिसतात. पण ते घालून 5-6 दिवस कंटिन्यू वावरणं, त्यात शूट करणं, त्यात उन्हाळ्यात शूट करणं, इट्स टू मच म्हणजे त्रास होतो खूप. अमृता, मला यावेळेस या नथींनी खूपच त्रास दिलाय अगो. 50 वेळा पडली नथीचा नखरा. पडलीये नाही, एक तर लग्नात रडायचं किंवा इमोशनल व्हायचं जेव्हा असे काही मिक्स्ड सिक्वेन्स असतात नाकानं. तेव्हा एक तर पिअर्सिंग केलेलं आहे मी आणि मी ते काढू नाही शकत, त्यामुळे ह्याच्यावरच मला नथ प्रेस करावी लागते आणि ते माहित नाही ते टिश्यूज काय गुळगुळतात आतमध्ये आणि पहिल्या शिंका आल्या त्यात ती सटकते, त्यात ती मी प्रेस करते आणि रडायचंय आणि मग ते नाकातनं पाणी आणि मग ती नथ गळतीये, पडतीये आणि मग तेवढ्यासाठी पडली थांबला असं वगैरे चाललंय. मला तुला खूप माहितीये, त्रास दिला. तिचा टिश्यू असतो कायम, तिच्या पेऱ्याचा टिश्यू असतो, ती अशी पुसते आणि पटकन इथून असं काय जर इथं मागे ती टिश्यू लावते. तर तुला खरं सांगतो, ती कॉस्ट्युम ताई माझ्याकडे आली आणि ती म्हणली हिचं जेव्हा पॅकअप झालं ना, ती जेव्हा हे असं 15 ते 20 टिश्यू असे बाहेर पडले, एवढे खोचून ठेवते ती टिश्यूज. हे वेगळंच टॅलेंट आहे हा, अमृतामध्ये. वेगळं. आणि ती असं म्हणजे कितीही तिचं अवघडलेल्या सारखं कशीही ड्रेप असू साडी, ती बरोबर कुठून तरी तो टिश्यू सटकेने असा काढते. म्हणजे तिला असं नसतं की मेकअप दादा वगैरे नाही, ती तिचा टिश्यू मग ती तिथं लपवते, पण ती सेटवर नाही टाकत, डस्टबिन मध्ये नाही टाकत, ती ठेवते, लपून ठेवते, जपून ठेवते. घरी गेल्यावर ती काय करते काय माहिती टिश्यूचं. त्या टिश्यू पेपरच्या क्ले पासून मग मी गोष्टी बनली. जाऊ दे, मला खरंच नाही अगं आवडत सारखी सारखी हाक मारायला कोणाला पटकन. आणि काय ते पण देऊ टिश्यू हवाय. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट इंटरव्ह्यू मागच्या वेळेस अमृताचा इंटरव्ह्यू केलेला तिच्या पास्ट शो साठी, तेव्हा तिने ना ते विणत होती सगळं ते दाखवलेलं. तर मला नेक्स्ट इंटरव्ह्यू अमृता नाही नेक्स्ट इंटरव्ह्यू टिश्यूच्या वस्तू बनवून. हो, ऍक्च्युअली काहीतरी नवीन टॅलेंट. मी टिश्यू पेपर क्लेने काहीतरी बनवते लग्नात. असा घेऊयात आपण एक इंटरव्ह्यू. चला मुद्द्यावर. येस, मुद्द्यावर. सो कमिंग बॅक टू साकेत आणि शांभवी, आता की एक तर मला वाटतं आपण मालिका सुरू झाल्यानंतर आता पहिल्यांदाच भेटतोय, म्हणजे प्रेस कॉन्फरन्सला भेटतो आम्ही, त्यानंतर आताच भेटतो आणि कमाल सुरू आहे मालिका. सगळ्यांची कामं खूप छान होत आहेत आणि प्रत्येकाची जी एनर्जी आहे त्या त्या कॅरेक्टरला, म्हणजे बघताना ना काही वेळेस आपल्याला असं ना खूप जाणवतं की ह्या कॅरेक्टरला कदाचित दुसरा आर्टिस्ट सूट नसता झाला. सो हे तुमचं प्रत्येकाचं कॅरेक्टर बघताना ना जाणवत आहे की तुझा जो तो इनोसन्स आहे साकेत म्हणून, तो असं वाटतं की अच्छा हे तुलाच जमू शकतं, हे तुझ्याऐवजी दुसरं कोणी हे छान नसतं करू शकलं, किंवा तुझं
जे जे अग्रेशन आहे त्या कॅरेक्टरचं तुझ्या डोळ्यांमुळे आणि त्याच्यामध्ये अजून 4 चांद लागतात. सो ते बघताना पण हे कायम जाणवतं की तू परफेक्ट आहेस त्या रोलसाठी. आम्हाला पण बरं वाटतं की तू आमचा जो शो आहे तो एवढा छान फॉलो करतेस, सगळे Obviously. episodes पाहतेस. येस, हो. माझे सगळेच Thank you so मित्र आहेत much. त्या सिरियल मध्ये. सो Thank you. येस. बरं, मला तेच विचारायचं तुम्हाला की हे कॅरेक्टर जे तुम्ही इतकं छान प्ले करताय, तुम्हाला एक साकेत सापडायला तुला किती वेळ लागला, किंवा एक अशी कुठची मोमेंट होती जेव्हा असं वाटलं की मला आता हे कॅरेक्टर सापडलंय? आणि सेम तुला, कारण त्या शांभवीचं कॅरेक्टर तर फारच वेगळं आहे आणि तू तर रिअल लाईफ मध्ये तू तसा नाहीयेस जसं साकेत आहे. नाही, रिडिंग Obviously तू नाही, रिडिंग पण जेव्हा नाहीये. करायला लागलो ना, आम्ही करायला भेटलो त्याच वेळेस जेव्हा जो ब्रीफ दिला गेला तो खूप डिटेल्ड ब्रीफ होता हम्म. कॅरेक्टरचा. आणि कॅरेक्टर डिझाईन पण असं जे केलेलं हम्म. आहे लुक वाईज असेल, तर तो एक साकेतचं जे आहे की तो फोन विसरतो इकडे म्हणून तो खिशात घालून ठेवतो. हा. 2026 मध्ये पण खिशात लटकून ठेवणारा एकमेव माणूस आहे. त्याच्यावरनं तो किती त्याच्या कामाला घेऊन पर्टिक्युलर आहे, त्याला जगाशी घेणं देणंच नाही की जग काय म्हणेल, त्याला त्याचं व्यवस्थित राहायचं. हम्म. दॅट्स इट. त्या वेने जाणारा तो माणूस आहे. तो ते सापडायला पहिले काय एपिसोड त्यामध्ये जे रायटिंग मध्येच एवढं छान येत होतं हम्म. ते कॅरेक्टर, त्याच्यावर वेगळी काय मेहनत यायची गरज नाही पडली. कारण रायटिंग मध्ये काय होतं, अनेक वेळा लेखक व्यवस्थित कंसातले वाक्य जे असतात किंवा तो काय करतोय की सिच्युएशन काय आहे, किंवा जे संवाद सुद्धा लिहिलेले असतात त्याच्यामध्ये कॅरेक्टर खूप येत असतं. करेक्ट. त्यामुळे लिखाणात पहिले ते कॅरेक्टर खूप छान आलं. नंतर दिग्दर्शकाकडनं सुद्धा त्याला छान वे दिला गेला, किंवा तो वेंदळ आहे. तर जे कधी कधी काय होतं, आपण कॅरेक्टर मध्ये नसतो पहिले तर आपण कॅरेक्टर सोडून काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो, कारण ते सापडलेलं नसतं. बरोबर. ते परत जागेवर आणण्याचं काम दिग्दर्शकाने केलं. सो मग हे सगळं एफर्ट्स घेत घेत आता साकेत एक पहिल्या 10-15 एपिसोड नंतर हळूहळू तो हाती यायला लागला की हा असा लाजरा बुजरा, कुठे कुठे घरच्यांसाठी खूप स्ट्रॉंगली घरच्यांच्या प्रेमात असलेला, घरच्यांसाठी वाटेल ते गोष्टी करणारा, जरा अंडर कॉन्फिडंट असणार, अशा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन तो साकेत आता हळूहळू उभा राहतोय. सो बघू, लोकांना आवडत असेल कदाचित, अशी मी अपेक्षा करतो. मी तर 100% मनापासून करण्याचा प्रयत्न करतोय. पण कधीही कुठल्याही कॅरेक्टरचा अभ्यास करताना किंवा ते कॅरेक्टर करताना आपण 100% गाठू शकतो असं नाही. भल्या भल्यांना जमत नाही. त्यामुळे आपण तर काय आता शिकतोय सगळेजण. आम्हाला साकेत आवडतोय का ग? मला आवडतोय साकेत. म्हणून तर लग्न केलं. तेच. नाही नाही, अमृता म्हणून बोलते मी. थँक्यू. तुला कधी मिळाली शांभवी. शांभवी? असं वाटलं की हे मी आता प्ले करते आणि मला आता असं वाटतं की मला आता शांभवी मिळते हळूहळू? नाही, मला मिळाली शांभवी. मिळालीच. नाही. कारण ती अनप्रेडिक्टेबल आहे. हम्म. म्हणजे मला अजूनही कळत नाही की, म्हणजे अर्थातच आता ते लिखाण आणि या सगळ्या गोष्टींवर जसं अमित बोलला की अवलंबून आहे. कारण म्हणजे त्याच शेड आहेत ज्या आम्हाला प्ले करायच्या. माझं तर काहीच असं डेफिनेट असं काहीच नाहीये की शांभवी अशी आहे, असं काही नाहीये. एक तर माझे 2 चेहरे आहेत. एक खूप गुडी गुडी पॉझिटिव्ह, म्हणूनच माझं लग्न झालंय आज ह्याच्याबरोबर. हाच विश्वास जिंकण्याचा एक चेहरा. आणि घरी तुम्ही बघितलं असेल की घरी म्हणजे आईला पार मी उकळता चहा पण पाजलाय आणि वाटेल ते वागलीये. ह्याची बॅक स्टोरी आहे, सगळं मान्य आहे. पण तरी सुद्धा रिअल लाईफ मध्ये असं कुठेच कॅरेक्टर बघितलेलं नसताना जेव्हा तुला काहीतरी असं करावं लागतं, म्हणजे करायला मिळतं, त्यानंतर म्हणून मी म्हणलं तुला मला सापडलं नाही अजून. कारण मला सतत बॅक ऑफ द माइंड असं वाटत असतं की नाही, हे कुठेतरी सेम लाईनला नाही जाते ना, मोनोटोनस नाही होते ना. कारण त्या चिडचिड, राग आणि विकृतीमध्ये सुद्धा मोनोटोनसपणा मला नाही आणावासा वाटत. मग ते काय करावं लागेल, मग त्यासाठी खरंच म्हणजे ही आत्ता सुद्धा जी काही शांभवी म्हणून उभी आहे, तुम्हाला दिसतीये स्क्रीनवर, त्याचं क्रेडिट एकट्या मला नाही, कधीच नाही मी देणार, कधीच नाही. म्हणजे अगदी सुरुवातीच्या दिवसापासून, रिडिंगच्या दिवसापासून आमच्या क्रिएटिव्ह असतील, केतकी मॅम, केतकी वालावलकर किंवा स्वप्नील जयकर सर असतील, जे कॉन्स्टंट इन्व्हॉल्व्ह होते सगळ्यांच्या कॅरेक्टर्सना घेऊन. आणि त्यात शांभवीसाठी त्यांनी जे काही एफर्ट्स घेतले, आणि आता कल्पेश कुंभार जे आमचे मालिका दिग्दर्शक आहेत, ते खूप मेहनत घेत आहेत. हे सगळे लोक, आमचे डीओपी सर साजिद भाई, खूप छान. आणि एक खलनायिकेला प्रेझेंट करताना स्क्रीनवर खूप वेगळ्या पद्धतीने आमचे दिग्दर्शक प्रेझेंट करतायत. आणि त्यांच्यातलं जे डिरेक्टर डीओपी ट्युनिंग आहे ना, फॉर शांभवी
हे खूपच युनिक आणि क्रिएटिव्ह आहे अगं. म्हणजे बरेचसे शॉट्स मला असे OTT वर बघितल्यासारखे वाटतात. बरेचसे हॉलिवूडचे एखादी फ्रेम मी बघितली असं वाटतं. म्हणजे तो जो अँगल ते घेतात वेगळा. इव्हन तुझी एंट्री पण खूप छान होती जेव्हा एंट्री पण बर्थडेला छान जेव्हा झाली. येते ती साडी नेसून छान. ब्युटिफुल. हो, म्हणजे पर्टिक्युलरली घेतले जातात ना हम्म. जे. सो तेच म्हणते त्या सगळ्यामुळे एखादं कॅरेक्टर उभं राहतं. हम्म. टिल आमचे सगळे आम्हाला जे काही काळजी घेतात आमचे म्हणजे हे टीम वर्क आहे teamwork स्पॉट आहे. दादांपासून म्हणजे अगदी मनवा मॅम पासून ते हम्म. पूर्ण जी काही टीम येते स्पॉट दादांपर्यंत सगळे को आर्टिस्ट. आता फॉर एक्झाम्पल शांभवी एकटीच बडबडत राहिली, तुला तशी साथच नाही मिळाली, हम्म. तरी काही उपयोग नाही. हम्म. तुझा को आर्टिस्ट पण कसा आहे ते Give पण and मॅटर take करतं. ते तुला जर पण. तसं मिळालंच नाही तर माझ्याकडनं पण नाही येणार, हम्म. किंवा मी जर तसं केलं नाही तर समोरनं पण नाही येणार. हम्म. सो हे 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 खूप इंटरेस्टिंग मोठं सर्कल आहे. हम्म. आणि मला नाही वाटत ते म्हणजे पूर्ण शेवट त्याचा जेव्हा होईल तेव्हा होईल. पण मला नाही अजून मिळालंय आणि मला हे छान वाटतंय. मला हे छान का वाटतंय, ही जर माझ्यासाठी डेफिनेट झाली ना शांभवी, तर मग माझ्याकडनंची मजा जाईल हम्म. शांभवीची, जी मला नाही घालवायची. आपलं लग्न आहे असं बोलून आणि तुम्हाला 2 शब्द संपवले. धन्यवाद. सॉरी मी खूप बोलले का? चल. मला खूप सॉरी. नाही आपण हरकत दोघंही नाही. तेच केलं. सेम केलं आपण दोघांनी. आपलं लग्न आहे आणि ना प्रत्येकाची म्हणजे साधारण ऑडियन्स मध्ये मी थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगते की ना सर्वसामान्य माणसाची एक इच्छा असते की प्रत्येक जण ना त्या सिरियल्स मधले सीन्स किंवा फिल्म्स मध्ये ज्या काही अशा रोमॅन्टिसाइज करून दाखवतात गोष्टी, तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये ही एक मुवमेंट अशी व्हायला पाहिजे. सो तुम्हाला दोघांना काय वाटतं, खऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक अशी कोणती फिल्म मधली किंवा सिरियल मधली रोमॅन्टिक मुवमेंट जी जगायला आवडेल? म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तू जातीयस अशी कुठेतरी आणि तुझी ओढणी उडली किंवा तुझे केस उडतात आणि कोणीतरी तुझ्याकडे छान बघतंय, किंवा तू तुझ्या वाटण्यासाठी काहीतरी केलंयस की त्या फॅन वरती गुलाबाच्या पाकळ्या असतात आणि मग त्या पाकळ्या पडतात वगैरे, अशा ज्या लोक जे रोमॅन्टिसाइज करतात की ओके हे मला पण असं हे दाखवतात ना, हे मला पण करायचं. सो तुम्हाला काय वाटतं? यातलं एक वाक्य तुझं करेक्ट आहे, पाकळ्या पडतात हा. वगैरे. पण ते कसं, मी आणि माझा जो कोणी पार्टनर असेल हम्म. स्काय डायव्हिंगला गेलोय, हा. म्हणजे वर आहोत, हम्म. जे काही हा. चॉपर विपर जे काय असेल त्याच्यामध्ये, आणि तिथून मी पॅराशूट लावून खाली आता उडी मारली. हम्म. उडी मारल्यानंतर त्यांनी पेटल्स फेकायच्या माझ्यावर. आणि तो तो तिथे तो वर नाही नाही, त्यांनी पेटल्स फेकून मग त्यांनी पण उडी मारावी. पण त्यांनी मला वरनं, मी स्काय डायव्हिंग करत असताना पेटल्स फेकाव्यात वरनं. Okay, जर कोणी बघत असेल तर म्हणजे बघा हे म्हणजे लक्षात कोणी ठेवा. जमत म्हणजे असेल बघा comment level ला बघा. हा, हे थ्रिल करणारा असेल तोच विचार करायला अर्थातच. नाहीतर दादा अमित? घाम पुसतोय तसं घाम पुसतील. अमित. काय माझ्या आयुष्यात रोज असतात अशा रोमॅन्टिक मुवमेंट्स, त्यामुळे इफ यू डोंट माइंड एखादी शेअर करशील शेअर असं काय म्हणजे किंवा तू असं काय डोक्यामध्ये ठेवलं की ओके हे मी केलंय कुठेतरी सिरियल मध्ये हम्म. ही मुवमेंट, पण हम्म. ही मला आता माझ्या खऱ्या पार्टनरसाठी पण करायची, अशा अशा काही मुवमेंट्स आहेत? नाही म्हणजे अगेन रील आणि रिअल मध्ये खूप मोठा अर्थात, फरक अर्थात. असतो. त्यामुळे आपलं रिअल लाईफ जो रोमॅन्स असतो तो फार वेगळ्या लेवलचा असतो, हम्म. किंवा ते खूप बारीक बारीक गोष्टीमध्ये तो रोमॅन्स असतो, हम्म. मला असं वाटतं. पण अनेक वेळा असं होतच की आपण एखादी फिल्म पाहतो, फिल्मचा एखादा सीन पाहतो हम्म. किंवा एखाद्या हिरोला पाहतो, हम्म. तर तसं काहीतरी करायची इच्छा होतेच, किंवा हम्म. काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करायची इच्छा होते. पण आता सध्या तरी मी एवढंच म्हणेन की मला अजून तरी असं काही झालेलं म्हणजे हम्म. माझ्याकडे आता उत्तर नाहीये की हा. काय, कारण रोजच माझ्या आयुष्यात अशा बारीक घडतच बारीक असतात. रोमॅन्टिक गोष्टी घडत असतात आणि त्या आम्ही अच्छा. खूप जास्त एन्जॉय करतो. सो बाकी काय, जसं जसं होईल तसं तसं एन्जॉय करत राहायचं. कुठेही असू, म्हणजे घरात असू, बाहेर कुठे हॉटेलमध्ये असू, किंवा वडापावच्या गाडीवर असू, हम्म. मोमेंट एन्जॉय करणं खूप महत्वाचं आहे. आपण तेच जर का फिल्म केलं की हा. हिरो हिरोईन बाईक वरती ओले होत पावसात जात आहेत हम्म. आणि एका मॅगीच्या गाडीवर थांबले, मागे सगळे डोंगर अंगा दिसत आहेत आणि मॅगी खातात, हम्म. सिनेमॅटिकली खूप छान दिसतं. पण आपण तेच रिअल लाईफ मध्ये जगत असतो, पण ते जगत असताना आपण मोबाईल मध्ये सेल्फी काढत असतो. हम्म. प्रॉब्लेम एवढा आहे आपल्या आत्ताच्या जनरेशनचा. सो ते सेल्फी काढण्यापेक्षा तो मुवमेंट जगला तर रोज आपण हिरो आणि रोज आपली बायको हिरोईन, आ, त्या पलीकडे काय. किती छान. ते असं म्हणतात की आता एकदा लग्न ठरलं की हम्म. ते बॅचलर लाईफ संपतं वगैरे हम्म. वगैरे वगैरे सगळं. ओके, सो ह्या थीमला घेऊन माझ्याकडे काही फनी प्रश्न आहेत, बरं. पण त्याची उत्तरं तुम्हाला अमृता आणि अमित अमित म्हणूनच म्हणून द्यायची. द्यायची. ठीक आहे. Okay. ओके,
हे तर टाकतो तुम्ही आलेला आहात नाही, तू मूळचा मुंबईचा मी नाही. मूळचा नाही नाही अहिल्यानगर हा तू अहिल्यानगर आणि तू पुण्याची आहेस. येस, कमाल. सो तुम्ही दोघं जण कधी ना कधी पीजी म्हणून किंवा असं हो, तुम्ही रूम शेअर हो, केलीच हो, असणार आहे. हो, ओके. हो. सो माझ्याकडे काही प्रश्न आहेत ज्याची तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यायची आहेत हम्म. आणि त्याच्या मागे काही किस्सा असेल हम्म. तर तो सांगायचा आहे. ओके. नाईस. ओके. मला सांगा की घरी वेळेत येणं की जुगाड करून वेळेत येणं, काय जास्त प्रेफर केलंय तुम्ही? घरी वेळेत येणं. घरी वेळेत येणं. कधी जुगाड नाही केलाय? कधीच नाही. अरे, कॅमेरा घरी म्हणजे म्हणजे आपल्या जेव्हा तुम्ही PG मध्ये. पीजी मध्ये होता तेव्हा घरी वेळेत येणंच प्रेफर केलं. वेळेतच आहे. असं काही टाइम लिमिट नसायचं तुम्हाला? नाही म्हणजे टाइम लिमिट नव्हतंच. हम्म. काय एकटं राहत असल्यामुळे काय टाइम लिमिट नव्हतंच कधी. पण तरी सुद्धा काम केल्यानंतर घरी यायचं जे सुख किंवा हम्म. आपण एक रिलॅक्स पॉइंटला असतो, हं. घरी वेळेत येणंच आधीपासून सवयच आहे ती. मी ओके. पीजी मध्ये नव्हतेच कधी. कधीच नाही राहिले. मग हे प्रश्न जरा हा होईल. हम्म. पण ठीक आहे, हे तरी नाही, पण आपण वेळेत येणं हा वेळेत पॉइंट येणं, हा. आम्ही खरं बोलणं की चांगल्यासाठी खोटं बोलणं? खरं बोल. खरंच बोलणं. घरचं घरचं जेवण खाणं हा. बाहेरून आल्यानंतर की पटकन 2 मिनिटातली मॅगी बनवून खाणं? 2 मिनिटातली मॅगी आवडते मला तशी, कधी पण पटकन हे करायला. पण अगेन घरचं जेवण. म्हणजे ते कसं असतं 2 मिनिटाची जी मॅगी आहे ना ती रात्री 2:30 वाजताची क्रेविंग होते ना, त्यात गंमत आहे. पकडे. 2:30 वाजता झोपलेलो असतो आपण आणि अचानक जाग येते ना, असं आपण म्हणतो की काहीतरी खाऊया काय, तेव्हा जी मॅगी बनते ना घरात, त्या मॅगी सारखा कुठंच चूक नाही. पण घरी खरंय, गेल्यानंतर जेवण, हम्म. गरम गरम फुलके, भाजी, आता सध्या उन्हाळ्यात आंब्याचा रस, आहाहा. मला ऐकून भूक लागली आणि आता. समोर आपली बायको बसलेली, आई ग, वा, वा, वा. काय पाहिजे अजून आयुष्य. मित्रांबरोबर असताना, मैत्रिणींबरोबर असताना आज मी पार्टी देते किंवा आज मी पार्टी देतो असं म्हणून बिल भरणं का TTM? बिल भर. बिल भरणं. पार्टी देतो असं म्हटल्यानंतर बिल भरणं. हा जर मी म्हणलो आहे भाई तंगी आहे आपण TTM करू तर ठीक आहे, पण मी जर म्हणतोय की मी पार्टी देतो तर मग मी पार्टी देतो. बरं, स्वतःची कामं वेळेत करणं हम्म. की काहीतरी थापा मारून ती पुढे ढकलणं? वेळेत वेळेत हे करा. किती किती सभ्य आहेत यार दोघे जण. नाही, काय कॅमेरासाठी म्हणून कॅमेरासाठी खरंच म्हणून बोलतोय. खरंच नाहीये, फार म्हणजे त्याच्यासाठी म्हणून. माहित नाही, कधीच स्वभावात आलेलंच नाही ते. आई बाबांचे संस्कार असतील हम्म. कदाचित. You तर know. यू बी ऑल्सो नो दे डोंट. नाव यू नो अस. चला. बरं, मित्राचे किंवा मैत्रिणीचे कपडे विचारून घेणं की जो न तेरा है विचारता घेणं. वो मेरा है म्हणून ते उत्तर मी जो तेरा आहे मी घेणंच घेणं. घेणं. घेणंच नाही. घेणं. असं नाहीच. कधीच नाही. मी खूप घेणं. मी आजपर्यंत कधी कोणाचे कपडे घातले आणि देणं दिले. स्वतःचे नाही. दिलेस तू, ओके, पण कोणाचे घेतले? माझा प्रॉब्लेम काय होतो माहितीये, माझ्या साईजचे कोणीच मित्र नाहीयेत. जो आहे त्याचे मी उचलतो, पण एखादा आवडला की मग मी तो हा. घेतो आणि नंतर पण द्यायचा विषयच नसतो काही आमलांपर्यंत. आणि माझ्या साईजचे कोणाला येत नाही, माझ्या साईज मध्ये अख्खे प्रश्न बसतात ते, पण. त्यामुळे घरी आलेल्या एखाद्या नावडत्या पाहुण्याला किंवा नावडत्या मित्राला, माणसाला कटवण्यासाठी काहीतरी तोंडात टॉन्ट मारणं की कोड लँग्वेज मध्ये एक असतं ना मी आपलं, direct त्याच्यामध्ये काहीतरी सांगतो. बोलणं. डायरेक्ट सांगतो. मी डायरेक्ट सांगतो जा आता. असं हो बोलतो. असं डायरेक्ट सांगतो. ऑलवेज वर्क कोड लाईन. पण तो सांगू असं बोलल्यानंतर ना समोरच्या माणसाला पण काही वाटत नाही, तो हसत अरे यार काय नालायक, डायरेक्ट माणूस झाई झालं झोप आली आता मला, तू जा असं म्हणून मी सांगतो. मी डायरेक्ट. मित्रांबरोबर असताना पाण्याची बॉटल भरण्यासाठी खूप आळस येतो कधी कधी उठायचा. हो. सो हे काम स्वतः करता की काहीतरी आज माझा हात दुखतोय, आज माझं काम हे करून ढकलता दुसऱ्यावर? नाही मी ढकलाढकली करतो, करायचो. म्हणजे जेव्हा मी फ्लॅटवर राहायचो माझ्या मित्रांसोबत, तेव्हा पाणी भरायचं असायचं त्या टाकीमध्ये, सकाळी उठावं लागायचं. मग मी आता उशिरा आलोय तर मी उद्या माझा लेट कॉल आहे, मला झोपू दे असं म्हणून मग दुसऱ्याच्या अंगावरती एकाच्याच नशिबात 2-3 दिवस पाणी भरायचं काम वगैरे असं केलंय मी. तेवढा जुगाड मी करतो, तेवढा आहे. मी भरून जाते आपली आपलं बाटली. आपलं किती ग गुणी माझी मैत्रीण. बिनधास्त फ्रेंड आहात का पॉझिटिव्ह फ्रेंड आहात? बिनधास्त. दोन वेगळे होते ना. वाव, बरं वाटलं मला. पॉझिटिव्ह. मी बिलकुल नाही, सॉर्टेड आहे मी. बिनधास्त. पॉझिटिव्ह कशा अर्थाने पण म्हणजे असं असं ना, एखाद्या मित्राने एखादी गोष्ट पहिल्यांदा नाही सांगितलं तर यार मग तू मला का नाही सांगितलं यार आधी, असं होतं ना. अच्छा, तशा असं. अर्थाने मी पॉझिटिव्ह. वेगळ्या अर्थाने बोललो. पण तू पॉझिटिव्ह पण. म्हणजे मला असं वाटतं की समजा जे माझे मित्र आहेत किंवा हा. जे काही सर्कल आहे माझा हम्म. छोटासा, जास्त मोठा सर्कल नाही, छोटा सर्कल, तर मला असं होतं की समजा त्यांनी काय प्लॅन केला किंवा काय केलं, मला जर विचारलं नाही तर मला असं होतं की का माय विचारलं मला. हा, मग ते पण येतच त्याच्यामध्ये. तसं आहे माझं. आपल्याला मी न नाराज सांगणं होणारा विचारणं. व्यक्ती हा. आहे, पटकन हा. नाराज म्हणजे असं नाराज होणारा व्यक्ती आहे.
कसा का नाही त्यांनी काही घडत नाही, मला सिरियसली पण कोणी घेत नाही, पण तरी मी एवढं करू शकतो, तेवढा पॉझिटिव्ह आहे मी. ये सो इथे हा गेम संपलेला आहे, संपला. पण माझ्याकडे दुसरा गेम पण आहे. आता लग्न आहे ना, सो आता त्या रिलेटेड काहीतरी छान प्रश्न Best, असायला best. पाहिजेत. पण So, कमाल प्रश्न same. विचारला. यार Thank थँक्यू यार, you. थँक्यू, love खरंच you. थँक्यू. Thank you. कलाकृती मीडिया कायम येत जा आमच्याकडे. कलाकृती मीडिया जिंदाबाद. थांबा ना, अजून व्हायचं इंटू. हा पुढे. येस. सो आता पण सेमच आहे की काही प्रश्न असतील, हो किंवा नाही मध्ये उत्तरे द्यायचे, आणि हो असेल आणि काही किस्सा असेल तर तो हम्म. सांगायचा. Okay. ओके. कधी कोणाचे लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलात का? ब्रेकअप गुरु मी खूप वेळा बनलोय, रेड वेळा. फ्लॅग्स खूप वेळा, कारण की मी अक्षरशः 2-3 जणांना आत्महत्या करण्यापासून पण थांबवले. हा बापरे. माझ्या नशिबात अशी खूप आले. मी माहित नाही का देवाने का बनवलंय मला, सगळ्या जगाची दुःख सांगायची असतात ना कोणाला, तुला तर ते मला फोन करतात. असे फोन करतात की संपलोय आता मी इथे बापरे. थांबलोय, आता मी मरणार आहे, आणि नंतर मी त्याला 2 तासांनी हसत हसत घरी पाठवतो. क्या बात. सो ते मला तेवढं हे पुण्य ही मिळतंय चांगली आयुष्यात, गोष्ट माहित आहे नाही, बाबा. पण मला सगळेजण येऊन खूप बोलतात, हम्म. हे असं झालंय, तसं झालंय, तसं झालंय. खूप लोकांचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांना परत पॉझिटिव्ह केलं, भाई और बहुत लड़की आहे, काउन्सिल करतोस तू. करशील तू, होशील तुला, असं ते सगळं आहे. मग हा. लव गुरु नाही मी अजिबात प्रेमाविषयी शिकवायला जात नाही, त्याचा प्रश्न येतो. तू बनलेस कोणाचे लव्ह गुरु ब्रेकअप गुरु? रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग असं कोणाला काही सांगितलंच नाही? किसी के फटे में टांग मत नाही, अडाई नाही. असं मी खूप लहान असताना ऐकलंय, ते फॉलो करते. कधीच नाही, कधीच नाही. चांगल्या याच्यात पण नाही आणि वाईट याच्यात पण नाही. कधीच नाही. त्यांनी तुझी ऍक्टिंग करून हो. दाखवली. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. असं नाही मला कधीच हा, नाही. ठीक आहे. हा. हा, मला सांगा, विना आमंत्रण कोणाच्या लग्नात गेलाय? अरे भाई हो. साहब, गेलाय माझा गेले छंद होता तो एका काळी. जेवायला? एका काळी माझा छंद होता. माझा ग्रुप, सगळा नाटकाचा ग्रुप, यार मिस करतो मी ते सगळ्यांना. आणि आम्ही असं निघायचो बाहेर 11:30-12च्या दरम्यान गाड्या घेऊन, आणि बुंग बुंग बुंग, कुठं मंडप दिसतोय का काय, आणि ठरवून यायचं की सकाळी येतानाच चांगले कपडे घालून, आणि आम्ही खुशायचो लग्नात. त्यातल्या त्यात जरा जैन समाजाचे, मारवाडी समाजाचे लग्न जास्त आम्ही तिकडे प्रेफरन्स द्यायचो. पदार्थ. खूप पदार्थ असायचे ना. आणि काय व्हायचं माहितीये, माझ्या नशिबाने तिथला एकतरी कोणीतरी ओळखीचा असायचा. एक तर कॅमेरा टीम ओळखीची असायची, आणि किंवा कोणता तरी वधू पक्ष वर पक्ष कोणतरी ओळखीचा असायचाच माझ्या. त्यामुळे मी गेल्यानंतर मी असं प्रेडिक्ट करायचो, मी म्हणजे असं हे इथलाच आहे. करायचं की मी इथलाच आहे, मी ह्याचा भाऊ आहे भाई. मी एका अनोळखी लग्नात जाऊन फेटा घातलाय, त्यांच्याकडे बसून फेटा घालून मी जेवलोय, हा, घालूच शकतो. मी नवरा नवरीला भेटलोय, हाय हॅलो, 51 रुपयाचं पाकिट दिलं, अरे हे सगळं केलंय. ते म्हणाले नाही तुला आप कोण? आप कोण नाही, मी गेलोच होतो ना, त्यांच्याच फॅमिली मेंबर सोबतच गेलो तुम्ही, कारण तो भेटला मला अचानक लग्नामध्ये. अरे भाऊ आला याला फेटा बांधा, म्हणलं भाई फेटा, मी फुकट जेवायला आलोय, ठीक आहे फेटा बांधला, डन. खूप जेवलोय मी, मनापासून जेवलोय. आमरस, या काळात तर खूप लग्न वारले आमरस खायला, मारले. आणि मी जाऊन पाहायचो. आमरस असेल तर थांबायचं लग्न, नाही टिप्स तर देतोय कॅन्सल. साधारण. आमरस असेल तर थांबायचं, नाही तर कॅन्सल. माझून लग्न शोधायचे, इथं आमरस टर्म्स किती अँड जेवायचं? कंडिशन हा, बाई, त्यात पण. विशेष नाही. माझा नंतर बिझनेस सुरू करणार होते. तू फुकट केलंस जेवायला असं सांगितलं. कधी? हो. पुण्यात ते डीपी रोडला नाही का सगळे लाईनशीर हे आहेत, सगळे बँक्वेट हॉल्स आहेत हा. भाई तिथे. आणि कन्फर्म एप्रिल मे डिसेंबर पासून लग्नाचा ते मे season पर्यंत असतो. लग्नाचा सीझन ना. रॅन्डम तू कुठल्याही बँक्वेट मध्ये गेलीस आणि खाऊन आलीस तरी इतकी लोक, हजारो लोक, की काही कळणारच नाही कोणाला की काय कोण आलं आणि कोण हो. बरं. आपण कपडे पण असेच मी रेडी होऊन जातो. हा असेच जातो बाहेर की कसेही आपण वाटू लग्नातले. काय पाहिजे आता? त्याचा फायदा घेतलेला आहे. बापरे. आणि कमाल जेवण करून आलोय, कमाल. आता फक्त माझ्या लग्नात असे कोणी येऊ नका. बरं, लग्नामधली एक सगळ्यात फनी मोमेंट कोणती वाटते तुम्हाला, जेव्हा इतरांच्या लग्नामध्ये जाता? फनी मोमेंट ना खूप, म्हणजे लग्न माहित देते फन. मला. मग लग्नात काय मोमेंट्स, म्हणजे फोटोग्राफरचं काहीतरी वेगळं चालू असतं, त्याचे अँगल शोधता त्याला खूप गोष्टी कराव्या लागतात. गुरुजींना रिपीट पण करावं गुरुजींचं लागतं. वेगळं चाललेलं असतं, ज्याला बुट लपवायचे त्याचं वेगळं चालू असतं, बुट काढायचे ज्यांना काढून घ्यायचं असतं त्यांचं वेगळं चालू असतं, चिल्ल्या पिल्ल्यांचं वेगळं चालू असतं, मामा माम्यांचं वेगळं चालू असतं. लग्न जाते आता माझ्या डोळ्यासमोर. सगळं असं, म्हणजे मी लग्न एवढं एन्जॉय करणारा माणूस आहे ना. मी खूप कॅरेक्टर्स ऑब्झर्व करतो लग्नामध्ये, खूप भयंकर कमालीचे कॅरेक्टर्स लग्नामध्ये असतात. सकाळी हिला सुचलं आता काय ते. मी एक किस्सा सांगतो, कमाल किस्सा आहे. माझ्या मामे बहिणीचं
मामा बहिणीचं लग्न होतं आणि आम्ही सगळेजण त्या लॉन मध्ये रात्रभर कार्यक्रम केला होता, डान्स गाणी वगैरे. 3:30-4 वाजता आम्ही संगीत खुर्ची खेळलो, नवरी पडली लॉन मध्ये घसरून बिसून, बरंच काय काय झालं. असं सगळं ते लग्न झालं. सकाळी लग्नाचं वातावरण आणि पहाटे पहाटे म्हातारं झोपलं होतं, नुकत्याच पोहोडल्या होत्या बिचाऱ्या, थंडी होती मस्त पैकी. आणि म्हातारी एक बाई अशी म्हणजे आमचे मला वाटतं 70-75 वय असेल. म्हणलं आता गंमत करूया. आम्ही बसलो खाली असं मांडीवर. जी आजी काय रे, गरम पाणी आलंय नळाला, पटकन आंघोळ करून घ्या, बाकी सगळे उठले ना तर गर्दी होईल. अगं बाया किती वाजले? म्हणलं 6 वाजलेत, पटकन आता गुरुजी सुरू होईल म्हणलं, पहिली विधीची हळद सुरू होईल. बरं बरं बरं. ती म्हातारी गेली आतमध्ये, तिने पाहिलं सगळं मोकळं, तिला आनंद झाला. ती म्हातारी पहाटे 4:30 वाजता पातळ नेसून रेडी होती. ती बाहेर आली, सगळेजण झोपलेले. बाया मला कोणी उठवलं बाई? अरे यार. आम्ही गायब. अशा खूप मजा आहे लग्न, मजा आहे. तू केलंय काय असं प्रँक्स? माझ्या मैत्रिणीच्या लग्नात फक्त भावाचे म्हणजे तिच्या भावाचे शूज लपवले, पण भाई कोणालाच नाही सापडले. सापडलेच नाही. कोणाला 5,000 रुपये घेतले होते मी. 5,000 शी, तू तुकडं टाकून घे. माझ्यासाठी. भाई कोणीतरी फक्त चपलेसाठी एवढे म्हणजे कसं मागणार ना. आणि आपण आपलं आपलं साधं साधं तेवढंच. बरं. बरं, लग्नाची पत्रिका असते आणि त्याच्या शेवटी खालती लाईन असते बघ, आहेर आणू नका वगैरे, हम्म. तुमची उपस्थिती हाच आहे. प्रत्येकाच्या मनात असतं की आम्हाला हवंय आहेर, पण कोणी हो. सांगत नाही तसं फक्त. ओके, सो आता लग्न होऊ घातलेलं आहे. सो जर का तुला तो चान्स दिला की तुझ्या पत्रिकेमध्ये ती लाईन बदल, आणि तुझं जेव्हा लग्न होईल तर तेव्हा तुला म्हंटल की ती लाईन चेंज करायची, तर तिथे काय एक फनी लाईन ठेवाल तुम्ही? आहेर नाही तर बाहेर, असं काहीतरी. तळटीप असते ना खाली. तळटीप. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही, जर पैसे असतील तर जाणार, असं काहीतरी असेल. या टाइम्स मध्ये मला तर मी आता खरं सांगते, एक फालतूगिरी केली. मला त्या लग्नाच्या पत्रिकेवरती तळटीपही नसेल आणि काहीच नसेल. मला असं वाटतं आहेर आणा नका आणू, तुम्ही आम्ही या सांगणारच नाही आहेर नको म्हणून. तुम्हाला वाटलं तर द्या, नाही वाटलं नका देऊ, बघ, मी घेऊन जा. म्हटलं ना प्रत्येकाच्या मनात असतं. एका पत्रिकेवर एकच माणूस या. काय? Sorted. एका पत्रिकेवर लटांबर घेऊन येतात ग. एका पत्रिकेवर एकच माणूस येईल, बाकीचं कुटुंब अलाउड नाही. नाही, एवढं एका पत्रिकेवर एकच माणसाने यावे. एका माणसावर एक माणूस होईल असं नाही. नाही, एका पत्रिकेवर एकच माणूस. हे सगळ्यांसाठी आहे का? सगळ्यांना. सगळ्यांना. अच्छा. सॉर्टेड. मी एकटा कसं आहे? काय? मला 2 पत्रिका म्हणून मी तिला विचारलं सगळ्यांसाठी आहे हा, का? हो. म्हणजे ती सगळ्यांना ती एक ठीक आहे. वेगळी वेगळी देणार आहे. ठीक आहे. असं पण हा, मी ते काहीच नाही बोलले. ती ज्याला देणार, ज्याचा देणार. अर्थ काढायचा तो काढा. आम्ही तरी 10 जण घेऊ. बोलू. एखाद्या लग्नामध्ये गोड खाण्याचा रेकॉर्ड काय आहे तुमचा? मी गोड लवरच खातच नाही. अरे Lover नाहीये. गोड लवर नाही. तू मला आवडतं, पण असं रेकॉर्ड वगैरे नाही ब्रेक केलं. जसे जिलब्या बिलब्या असं पंक्तीत बसतात ना लहान खायला. असताना भावंडांमध्ये कॉम्पिटिशन व्हायची, पण लहान असताना किती असे खाणार? 10, म्हणजे 15, लहान असताना 20. आपल्याला 4 खाल्लं तरी मी खूप हा. खाल्लं असं वाटतं. म्हणजे 10, 15, 20 त्याच्या पलीकडे नाही. पण मी एकदा रेकॉर्ड तोडलं होतं. 25 गुलाबजाम ऍट अ टाइम खाल्ले होते. एक- बापरे. हो. नाही, ऐक. कधी माहितीये, म्हणजे हे लग्नातलं तू लग्नातलं विचारलंस ना? रिटेक्स मध्ये नाही, तू लग्नातलं विचारलंस ना? काय नाही, इन जनरल. हा, इन जनरल माझ्या आईने गुलाबजाम केले होते साजूक तुपातले. साजूक हा, तुपातले साजूक गुलाबजाम. आपण साजूक तुपात तळतो ना हा. तसे. आणि आई शपथ तुला सांगते, आई काय गुलाबजाम बनवते ग. हम्म. हाय हाय. ती असे गरम गरम आई हाय आई आहे. ते असे पातेल्यात असे बुडवत होती. नको, आणि जास्त नको असं. नाही, सिरियसली. ते व्हिज्युअलाइज होत आहे कारण हो. आणि ना ते मऊ झालेले खालचे असतात ना, जे आपण खाल्लं वर काढतो. आई शपथ एका वेळेस मी 25 खाल्ले होते गुलाबजाम. म्हणजे आई पण शॉक झाली होती. हो, तर ठेवणारच की नाही घरातल्यांना काही असं होते. पण आईच्या हातचे बस. आईच्या हातचं स्पेशल तुला. त्यानंतर असलं कधी रेकॉर्ड बिकॉर्ड काही नाही. एवढं गोड नाही आता मी खाऊ शकत बापजांना. मी 2 खाल्ले तरी असं वाटतं आठवडाभर गोड नाही खाणार आता. येस. सो इकडे हा रॅपिड फायर संपलेला आहे. मजा आली नाव यार. कमिंग बॅक Wow. टू
कमिंग बॅक टू युअर सिरियल, आता जो काय धूमधडाका होणार आहे मालिकेमध्ये, म्हणजे आधीपासून होतच आहे, तू काही ना काहीतरी करतेस, पण आता डायरेक्ट राजगुरूंच्या घरामध्ये येऊन काहीतरी करणार आहेस. सो प्रेक्षकांना एक उत्सुकता असते, मला माहिती आहे तुम्ही फार काही सांगणार नाही आहात, पण त्यांच्यासाठी एक काय छान सांगाल की आता साधारण किती ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत वेगवेगळे, आणि आता जी तुझी 2 रूपं जी 2 वेगवेगळ्या घरांमध्ये पाहायला मिळत होती ती एका छताखाली एकाच आलेली घरात, आहेत हो. आता. सो जास्त डिफिकल्ट होणार आहे त्यांच्यासाठी हो, आणि हो. तुझ्यासाठी पण प्लॅन्स करायला. ठरलेलं. नाही, मला नको ठरलेलं, मला वेगळं हवं. नाही 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 जेन्युनली एक तर पहिले लग्नातच खूप खूप ट्विस्ट आहेत. म्हणजे लग्नच होतंय की नाही इथपासून सगळं हम्म. हा सिनारिओच घडण्यासाठी म्हणजे त्याचा बिफोर आणि आफ्टर आहे. हम्म. आणि घटना, मेन घटना लग्न, त्यातच छवी पण माझ्या पायावर डोकं ठेवून माफी वगैरे मागते आणि बराच ड्रामा आहे जे की अनपेक्षित आहे. म्हणजे छवीनी माझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागणं इट्स टू मच. मग त्याला काय कारण आहे आणि माझी अशी काय बॅक स्टोरी जी ती उघड करणारे नाहीये का, कशामुळे ती हे सगळं करतीये, ह्या सगळ्या गोष्टी मी आता काय करणार आहे आणि मी कोणापासून लपतीये किंवा मला माझ्या बॅक ऑफ द माइंड कोणाची भीती आहे माझ्या मनात, त्यांनी काही केलंय का लग्न थांबवण्यासाठी आणि त्यामुळे हे लग्न थांबलंय का, झालं नाही का, हे असं हे आणि असं असं अनेक प्रश्न. म्हणून मी थोडं असं कीज ओपन केल्यात, पूर्ण नाही सांगितले, पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं आता मी घरात आल्यानंतर यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण, कारण आता यांना पण मला हँडल करायचं आणि मलाही तुला पण यांना त्यांना handle handle करायचंय. सो हे मिक्सचर खूप कमाल असणार. हम्म. त्यात याचा फ्लेवर इतका सॉफ्ट, गोड आणि साधा आहे. हो. मी एकतर याचाच वापर लोकांना करून मी माझ्याकडे इथे आली. बघून करायला हो. पाहिजे. हो, म्हणजे ऍब्सोल्यूट बिचाऱ्याची कीव येणार आहे बहुतेक आता मला असं वाटतंय. वत्सला मावशी आहेत, त्या ऑलरेडी अशा गोड आहेत. आता माझा घरातलं तसं म्हणशील तर टार्गेट बेबी आहेत त्या. म्हणजे कसं इन व्हॉट वे की आपल्या बाजूने भाई वळवून घ्यायचं. हां, म्हणजे हे होऊ शकतं का? हिला पण हे कोणी नकोय आणि मला पण हे कोणी नकोय. पण तिचा बाई आजीला घेऊन म्हणजे सरस्वती बाईला घेऊन काही विरोध नाहीये, कारण ती तिची आई आहे. करेक्ट. माझं मेन टार्गेट तीच सरस्वती आहे. हे सगळे छाटरमाटर आहेत माझ्यासाठी. हम्म. सो त्या बाईला बरबाद करायचंय म्हणजे राजगुरू कुटुंबच बरबाद होणार आहे. मग त्या खूप मोठ्या स्ट्रॅटेजीज असणार आहेत. क्या बात आहे, खूप सारे ट्विस्ट येणारच म्हणजे. म्हणजे हा सेम ममा म्हणशील का तू? सेम Same, मग. सेम सिरियल मध्ये काम करू मी. फार छान वाटलं गप्पा मारून दोघांशी, आणि खरं तर इतकं आता यांचं बिझी शेड्यूल चालू आहे, पण त्यातही तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि कमाल सुरू आहे मालिका, खूप छान काम करताय. सो Thank खूप you. खूप शुभेच्छा, आणि असे छान छान एपिसोड होत राहू देत कायम, आणि लवकरच मला वाटतं 100वा एपिसोड होईल आणि त्याच्या सेलिब्रेशन साठी पण आपण भेटूयात. ये थँक्यू थँक्यू. थँक्यू, खरंच थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.